शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेत गत वर्षीच्या तुलनेत यंदा अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल मागील वर्षापेक्षा 4% वाढला। यंदाचा निकाल 90.32% लागला आहे। मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा याही वर्षी कायम राहिली। मंडळातर्फे 12वीचा निकाल शनिवारी दुपारी 12 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातून 12वीची परीक्षा 31,924 मुले व 26,971 मुली अशा एकूण 58,895 विद्यार्थ्यांनी दिली आहे। अहिल्यानगर शहरातून वाहणारे सीना नदीचे पात्र गटार आहे व अनेक अतिक्रमणे त्यात आहेत। सरकारी जागा दिसली की त्यात अतिक्रमण करायचे असा निर्णय येथे झालेला दिसतोय, असे जाहीर वाभाडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे काढले। वापरलेल्या 80% पाण्याचा पूर्ण वापर होण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट हवा ग्रीन सिटी उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभार अशी अपेक्षा होत आहे। मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला जाब विचारल्याचा राग मनात धरून पुणे बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रण कक्षात घुसून एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या हल्ल्यात कर्मचारी जखमी झाला असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कल्याण भवर आणि त्याच्या 2 अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कर्मचाऱ्यांची मुलगी अहिल्यानगर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे। वाहन संशोधन आणि विकास संस्थेची मुख्य पिण्याच्या पाण्याची वाहिनी फोडून त्यावर 6 ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे। हा प्रकार 20 एप्रिल रोजी उघडकीस आला। या प्रकरणी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विठ्ठल मुरलीधर वाईकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समृद्धी महामार्गावर गडचिरोलीच्या खाणीमध्ये विक्री करण्यासाठी जाणारा 34,000 लिटर अवैध डिझेलचा टँकर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला। गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक दीपक मेंढे, पोलीस अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके, सुनील मालनकर, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।